25 भन्नाट किचन टिप्स. 1. नारळ जास्त दिवस टिकवण्यासाठी नारळाच्या शेंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा नारळ ठेवावा. नारळ यामुळे जास्त दिवस टिकतात. 2. कोणतीही भाजी करताना हळद तेलात न घालता कांदा टोमॅटो घातल्यावर नंतर घालावी. यामुळे हळद करपत नाही आणि कडू देखील लागत नाही. 3. पातेल्यातील दूध संपल्यावर त्यात थोडं पाणी घाला. आजूबाजूला असलेली साई चमच्याने खरडवून काढा. या पातेल्यात पीठ घालून मळा. यामुळे चपात्या मऊ बनतात. 4. मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग टाकून ठेवा. मिरची बराच काळ टिकते. तसेच हिरव्या मिरच्यांचे देठ तोडून फ्रीजमध्ये ठेवल्याने मिरच्या लवकर खराब होत नाहीत. 5. साखरेच्या डब्यात मुंग्या येतात. अशा वेळी त्यात 2 ते 4 लवंग घातल्यास मुंग्या येणार नाहीत. 6. बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कसुरी मेथी घाला. यामुळे पराठे अधिक चविष्ट बनतात. 7. तांदूळ बरेच दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात. यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे. यामुळे तांदळात कीड पडणार नाही. 8. मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकून थोडा वेळ ठेवा. त्यातून कडूपणा निघून जाईल. 9. भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा घालवण्यासाठी भेंडी चिरताना चाकूला थोडासा लिंबाचा रस लावा. 10. तांदूळ, डाळी, मटकी, ग्रीन वाटाणा, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. म्हणजे कीड लागणार नाही. 11. स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई, शेंगदाणे, सूर्यफूल, राईस ब्रेन ऑइल, ऑलिव्ह ऑइल असे वापरावे. पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे. 12. बासुंदी तूप कढवताना वेळ लागतो आणि सतत गॅसजवळ उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी त्यात एखादी जड स्वच्छ वस्तू टाकावी. म्हणजे पदार्थ उतू जाणार नाही. 13. आपल्या प्रत्येक जेवणात काकडी, गाजर, बीट, कांदा हे सीझननुसार असायलाच हवे. 14. आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे राहते. कुंडी कोरडी वाटली की थोडे पाणी घालावे. यामुळे आले खराब होत नाही. 15. पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात. हरभरा डाळ, शेंगदाणे हे उन्हाळ्यात वाळवून डब्यात भरून ठेवावे. यामुळे खराब होणार नाहीत. 16. प्लॅस्टिक भांड्यावरील किंवा कप बशावरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी त्यात घालून ठेवावे. त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावे. 17. फ्रूट सॅलड, दूध किंवा अन्य कोणतंही सरबतमध्ये मध टाकल्यास चव चांगली लागते व ते शक्तिवर्धक देखील होते. 18. ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा भाजताना त्यात अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमेलाइज होत असल्यामुळे ग्रेव्हीला चांगला कलर आणि चव येईल. 19. पुऱ्या तळण्याआधी पुऱ्या लाटून 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने तळताना त्या जास्त तेल शोषून घेणार नाही. 20. भरितासाठी वांगे भाजल्यावर 5 ते 10 मिनिटे पातेल्यात ठेवून झाकण लावून ठेवावे. नंतर सरळ देठाला धरून नळाखाली धरावे. एकदम साफ होते. 21. पुरण जर पातळ झाले असेल तर थोडा खाण्याचा सोडा टाकून परत शिजवावे. यामुळे पुरण घट्ट तयार होते. 22. हिरव्या पालेभाज्या साफ करून पेपरमध्ये व्रॅप करून प्लॅस्टिक बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा. 8 ते 10 दिवस छान राहतात. खराब होत नाहीत. 23. दही आंबट झाले तर त्यात अर्धा ग्लास पाणी घाला आणि नंतर वर आलेलं पाणी काढून टाका. यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो. 24. पुदिना जास्त आणला की खराब होतो. तो खराब होऊ नये म्हणून वाळवून ठेवा. मग तो तुम्ही आयत्या वेळी कधीही वापरू शकता. 25. कडधान्य, डाळी वर्षभर साठवून ठेवायचे असल्यास ते खराब होऊ नये म्हणून
त्यात तमालपत्र टाकून ठेवा. अजिबात खराब होणार नाही. टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्या तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.